नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गरीब कुटुंबांसाठी मोफत निर्धूत चुलीचे वाटप करण्यासाठी निर्धूत चूल योजनाची माहिती बघणार आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारच्या राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू करत आहे. या योजनेचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत निर्धूत चुलीचे वाटप करण्यासाठी निर्धूत चूल योजना 2024 सुरू केली आहे. चुलीवर स्वयंपाक करताना महिलांच्या कुटुंबाचे आरोग्य धुरामुळे धोक्यात येते आणि वाईट परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. ते होऊ नये म्हणून बिना धूर असलेली निर्धार चूल मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्धार चुलीमुळे इंधनाचा वापर मोठी बचत होते, पर्यावरणाची हानी कमी करण्यास मदत आहे आणि या चुलीमुळे स्वयंपाकघरात अजिबात धूर होत नाही. तसेच चुलीची धागही स्वयंपाक करणाऱ्या महिलांना लागत नाही. या निर्धूत चुलीचा पुरवठा ग्रामीण भागातील महिलांना होत असल्याने त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनुसूचित जाती, आर्थिक जमाती, गरीब कुटुंबांना मोफत निर्धूत चुलीचे वाटप करण्यासाठी निर्धूत चूल योजना सुरू केली आहे. राज्य सरकारतील नागरिकांना जीवनमान सुधारण्यासाठी सतत नवीन योजना सुरू करण्यात असते. या योजनेतील भाग म्हणून निर्धार चुलीचे मोफत वाटप योजना सुरू करण्यासाठी आहे. यांच्याद्वारे सरकार नागरिकांना निर्धूत चूलचे मोफत वाटप करणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून मोफत निर्धूत चुलीचे वाटप हे मिळणार आहे. धुराचा त्रास होऊ नये म्हणून सरकारने निर्धूत मोफत चूल योजना सुरू केली आहे. योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबियांना मोफत या चुलीचे वाटप होणार आहे. आजही देशातील ग्रामीण भागात डोंगरदरी वस्तीमध्ये राहणारे अनेक कुटुंब चुलीचा वापर करून अन्न शिजवतात. यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोडही होते. चुलीमुळे वायू प्रदूषण वाढते आणि चुलीवर स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळे महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्याचा धोका निर्माण होतो. त्यांना दमा, खोकला, श्वसनाचे आजार लागतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने निर्धूत चुलीचे मोफत वाटप करण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मोफत निर्धूत चूल वाटप सुरू योजना राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबियांना मोफत निर्धूत चुलीचे वाटप हे करणे आहे. हा योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबियांचे जीवनमान सुधारणे हाही उद्देश आहे. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती कुटुंबातील आरोग्य आणि आर्थिक विकास करणे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील आरोग्य सुधारणे हाही एक मुख्य उद्देश आहे. असलेल्या या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना सक्षम करणे हाही एक उद्देश आहे. मोफत निर्धूत चूलचे वाटप सुरू करण्यात राज्यात होणारे वायू प्रदूषण कमी करणे, ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुधारण्यात दृष्टीत होणार आहे. मोफत निर्धूत चुलीमुळे तिथे कुटुंबाचेही आरोग्य सुधारण्यास मदत होते. राज्यभरात चुलीसाठी होणारा मोठ्या प्रमाणावर जंगलतोडही थांबवते. महाराष्ट्र अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांच्या सामाजिक विकास उद्देशाने महाराष्ट्र सरकारने निर्धूत चूल योजना ही काढलेली आहे. व राज्यातील जे ग्रामीण भागातील आहेत तिथे अनेक महिला आहेत की ते आजही चूलचा वापर करतात. त्यामुळे पर्यावरणाची खूप अशी हानी होते. महाराष्ट्र सरकारच्या वतीने निर्धूत चूलचे वाटप सुरू करण्यात येते. बाल संगोपन योजना, रोजगार हमी योजना, निर्धूत चूल योजनेसाठी पात्रता. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या निर्धूत चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. मोफत निर्धूत चूल योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील गरीब कुटुंबियांना मिळतो. महाराष्ट्र राज्य बाहेरील कुटुंबियांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. राज्यातील केवळ अनुसूचित जाती व गरीब कुटुंबियांनाच या निर्धूत चूल मोफत योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबियांनाच दिला जातो. मोफत निर्धूत चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या अगोदर अर्जदाराने किंवा त्यांच्या कुटुंबियाने केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या निर्धूत चुली योजनेचा लाभ घेतलेला नसावा, तरच या योजनेचा लाभ घेता येईल. निर्धूत चूल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड,
रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट फोटो, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचा प्रमाणपत्र, शपथपत्र. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी नसेल तर अर्ज रद्द करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जातीचा नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी नसेल तरीही अर्ज रद्द केला जातो. अर्जदार किंवा त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब नसल्यास संबंधित अर्ज रद्द करण्यात येतो. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या निर्धुत चूल मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. धन्यवाद.